अपहरण प्रकरणातील 21 वर्षीय तरुणी आणि मुलगा पोलिसांसमोर हजर झाले। तरुणीनं या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र देखील तयार केलंय। तरुणीनं हजर होण्यापूर्वी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगतापांनी केलेले आरोप खोटे असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। तसंच आमचे 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे मी माझ्या मर्जीनं झहीर शेख यांच्या सोबत आली आहे, असं या संदर्भातील प्रतिज्ञापत्रात देखील तयार केलंय, असं तिने म्हटलंय। तर इंदापूरच्या भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणातील तरुणीला भेटण्यासाठी तिची आई बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। आईसोबत इतर नातेवाईकही बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, दृश्यांमध्ये बघू शकते। तरुणीची आई आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे आणि आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे अशी आक्रमक भूमिका तरुणीच्या भावानं मांडलेली आहे। स्वखुशीने त्याच्याबरोबर आले आणि मीच बोलवून घेतला होता असं काल आज सकाळी झालेल्या व्हिडिओमध्ये त्याचं तशी म्हणणं नाही, तसं काही घडलेलं नाही। फक्त आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे।